सुव्यवस्थितपणाने सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत आणि खरंच कौतुकास्पद आहे. याचप्रमाणे पुढच्या पण सगळ्या भागात आपलं नियोजन होणार आहे हे निश्चित आहे. आज सावित्रीबाईंची जयंती त्या निमित्तानं आपण या ठिकाणी सगळेजण जमलो. सकाळपासून आपण इथं सफाई केली, कार्यक्रमाला सुरुवात केली आणि कौतुक असं की माझ्या अनेक विद्यार्थिनींनी पोशाख परिधान करून सावित्रीबाईंचं एक प्रतीक या ठिकाणी त्यांनी सादर केलेलं आहे. खूप अभिमान वाटतो की मुलींना आज समाजामध्ये जे काही मानाचं स्थान आहे हे मिळवून देणाऱ्या या क्रांतीज्योती सावित्रीबाईंची जयंती साजरी करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्कर्ष बोडरे, सूत्रसंचालिका संस्कृती ठोंबरे तसेच सांगितल्या सर्व विद्यार्थ्यांनी यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि मुलं आणि तुम्ही सर्व विद्यार्थी या ठिकाणी मी एक दोन शब्द तुम्हाला सांगेन, कारण मगाच्यापासून तुम्ही सर्वजणांनी सावित्रीबाईंच्या जीवनाचा आलेख सगळा वाचलेला आहे. त्यांचा जन्म कधी झाला बाळा सांग रे तू? 3 जानेवारी 1831 या साली सावित्रीबाईंचा जन्म आपल्याच तालुक्यातील, जिल्ह्यातील तर आहेत आणि आपल्याच तालुक्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. आपलं किती मोठं भाग्य आहे की या पवित्र भूमीमध्ये आपण सुद्धा जन्माला आलो. ज्या पवित्र भूमीमध्ये या क्रांतीज्योती जन्माला आल्या त्याच भूमीमध्ये आपणही जन्माला आलो याचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे, कारण त्याचं कार्यच एवढं मोठं आहे. आज आपण या ठिकाणी जास्त संख्येने बघितलं तर सगळ्या साहित्यात बसलेले आहेत. मुलांच्या संख्येपेक्षा मुली जास्त आहेत आणि त्याचं कारणच असं आहे की यांनी जो पाया घालून दिला त्याच्यामुळे सगळ्या क्षेत्रामध्ये आज सगळीकडे मुली दिसतात, स्त्रिया दिसतात. एकेकाळी या मुलींना घरातून बाहेर पडण्याची सुद्धा मुभा नव्हती, परवानगी नव्हती. अजिबात मुली म्हटलं की एक गुलाम असतो त्या पद्धतीची वागणूक दिली जात होती. तिचा कोणी विचारच करत नव्हतं. तिनं फक्त काय करायचं तर घरातलं काम करायचं, एक ठराविक वय झालं की लग्न करायचं, लग्न झाले की आपलं स्वतःचा संसार सासर सांभाळायचं, मुलं आणि चूल आणि मूल या दोन्हीच गोष्टी तिला सांभाळायच्या. तिला अक्कल नसते असा सर्वस्वी सगळ्या माणसाचा समज होता. तिचा असा समज होता समाजाचा की स्त्रियांना अक्कल नसते, त्यांना बुद्धी कमी असते, त्यांना कळत नाही. त्यामुळं त्यांच्या मुलांच्या लग्नाचा सुद्धा कधी त्यांनी विचार करायचा नाही किंवा त्यांचं मतच कुणी विचारात घेत नव्हतं की तुला काय वाटते, तुला या संसारामध्ये एखादी गोष्ट करताना तुझं काय मत आहे, कधीच विचारलं जात नव्हतं. सगळं काय पुरुष ठरवायचे. दुर्वा सगळं काही पुरुष ठरवायचे. सगळं पुरुषांनीच निर्णय घ्यायचा, सगळं पुरुषांनीच ठरवायचं. घरातलं जे काही काम असेल ते सगळं पुरुषांनी ठरवायचं. फक्त ऑर्डर द्यायची स्त्रियांना आणि त्यांनी फक्त गुलाबासारखं ऑर्डर ऐकून काम करायचे, एवढंच होतं. तिला स्वतःच मत असं नाही, मांडायचा अधिकार नाही. अशा काळामध्ये महात्मा फुल्यांनी आपल्या पत्नीला शिकवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना त्यावेळेला कळालं की एक स्त्री शिकली तर अख्खं कुटुंब शिकतं, अख्खं कुटुंब सुशिक्षित होतं. एक पुरुष शिकला तर पुरुषच फक्त सुशिक्षित होतो, परंतु एक स्त्री जर शिकली तर सर्व कुटुंब सुशिक्षित होतं. यामुळं महात्मा फुलेंनी आपल्या पत्नीला शिकवण्याचा निर्णय घेतला. वयाच्या 9व्या वर्षी लग्न झालं तर विचार करा, 9 वर्ष वय म्हणजे आताची तुम्ही दुसरीला किंवा तिसरीला असणारे मुलं जे का नाही, या तुमच्या वयाच्या सावित्रीबाई होत्या त्यावेळेला त्यांचं लग्न झाले. काय कळत असेल म्हणजे लग्न म्हणजे काय कळत होतं? काहीच नाही. सगळ्यांनी सांगितलं म्हणून करायचं. परंतु महात्मा फुलेंनी मात्र आपल्या पत्नीला एक स्त्री आहे किंवा एक पत्नी किंवा घरामध्ये एक गुलाम आहे त्या पद्धतीने न वागवता एक मानाचं स्थान निर्माण करून दिलं. खरं म्हणजे धन्य आहेत ते महात्मा फुले. आणि त्यांच्या मताला जागून किंवा त्यांच्या आज्ञेला जागून सावित्रीबाईंनी सुद्धा
स्वतःला त्या कार्यामध्ये झोकून दिलं. तुम्ही आता टीव्हीची मालिका बघालच, परंतु तुम्हाला सुद्धा त्यांच्या जीवनचरित्राची माहिती आहे आणि बऱ्यापैकी वाचण्यात आल्या, ऐकण्यात आल्या आपल्या की तुम्हीच मागाशी भाषणामध्ये सांगितलं की सावित्रीबाईंनी शाळा सुरू केली, परंतु ती शाळा चालू करताना स्वतःला त्यांना किती त्रास झाला, लोकांनी किती त्रास दिला. आली मोठी शिकवणारी, मुलीला शिक्षण देणारी, एवढं पाप, शिक्षण म्हणजे पाप करतेय, पाप. स्त्रियांना घराच्या बाहेर काढतेय, आमच्या बायकांना भडकवतीये, म्हणजे हे काय करतेय, पाप करतेय. म्हणून तिच्या अंगात शेण टाका, तिला खडे मारा, दगड मारा, अशा पद्धतीने त्यांनी खूप त्यांना त्रास दिला, खूप छळले. परंतु सावित्रीबाई डगमगल्या नाही. त्यांनी तो सगळा त्रास सहन केला, कारण त्यांना त्यांच्या पतीची म्हणजे महात्मा फुलेंची साथ होती. आणि म्हणून त्यांनी या समाजामध्ये बदल घडवून आणला, स्त्रियांना शिक्षण दिलं आणि आज फक्त लिहायला वाचायला शिकवलं नाही, तर विचार करायला शिकवलं, घरामध्ये मत मांडायला शिकवलं, स्त्रियांना सबल केलं. आणि आजची स्त्री इतकी सबल आहे की स्वतःच्या मतानं चालते आणि आपलं मत मांडून या जगामध्ये कारभार कसा करावा इथपर्यंत ती पोहोचली. आज आपल्या देशाच्या पंतप्रधान स्त्री होऊन गेलेली आहे, आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती पदावर स्त्री आहे. म्हणजे देश, राष्ट्र, राज्य चालवण्याचं काम स्त्रियांनी केलेलं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री दिसते, ती केवळ सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नांमुळे. अशा या क्रांती ज्योती शब्दातच केवढा मोठा अर्थ आहे. क्रांती आहे, ज्योती म्हणजे क्रांती करणाऱ्या या महिला ज्या आपल्यासाठी खूप वरदान ठरलेले आहेत, त्यांच्या या पवित्र कार्यामुळे आज आपण, आणि मी सुद्धा स्वतःला धन्य मानते की त्यांच्या कार्यामुळे मी या ठिकाणी आज उभे राहिले. नाहीतर आज आम्ही तुम्ही सगळ्या जणी कुठं असतो माहिती नाही, कुणाच्या तरी घरामध्ये चूल फुंकत बसलेला असतो किंवा रडत बसलेला असतो कोपऱ्यामध्ये. म्हणजे आपल्याला आज जो इथं सन्मान मिळालाय, तो सन्मान देणाऱ्या या सावित्रीबाई खूप महान होत्या. आणि यांची जयंती साजरी करण्यासाठी माझ्यासारख्या पामराला एक संधी मिळाली. खूप भाग्य मानते मी माझं, आणि आयुष्यभर मी माझं स्वतःचं भाग्य मानत राहील. कारण स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःच्या मतानं स्वतःचा संसार करणं ही खूप भाग्याची गोष्ट माझ्यासाठी राबलेली आहे. तर माझ्यासाठी सुद्धा आणि आपल्या सर्वांच्यासाठी सुद्धा या खूप आदरणीय आहेत. अशा या आदरणीय सावित्रीबाई फुले यांना मी विनम्र अभिवादन करते, त्रिवार अभिवादन करते आणि माझे 2 शब्द या ठिकाणी